पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात तिथे हिंसाचार सुरू आहे, तर दुसरीकडे तामिळनाडूत हॉटेल पॉलिटिक्स सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांचा टीव्हीके पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय, परंतु त्याला बहुमत मिळालेलं नाही। त्यामुळे तामिळनाडूत राजकीय घडामोडींना वेग आलाय। तामिळनाडूत डीएमके व एआयएडीएमके हे दोन प्रस्थापित पक्ष सत्तेच्या नव्या समीकरणाचा विचार करत आहेत। विजयचा टीव्हीके पक्ष बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास पुढे काय करता येईल याबाबत दोन्ही पक्षांमध्ये सध्या अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे। एआयएडीएमकेनं आमदारांना पुद्दुचेरीतील रिसॉर्टवर हलवले, तर दुसरीकडे तामिळनाडूचे राज्यपाल हे आज केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत। बहुमत असल्याचं कागदोपत्री पुरावे सादर करावेत असं राज्यपालांनी आधीच विजय यांना सांगितलं होतं। त्यामुळे विजय यांच्यासमोर सत्ता स्थापनेआधीच अनपेक्षित असा अडथळा निर्माण झालाय। तामिळनाडूत डीएमके व एआयएडीएमके मध्ये नेमकं काय सुरू आहे आणि हॉटेल पॉलिटिक्स संदर्भात काय अपडेट समोर आली आहे याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। डीएमके व एआयएडीएमके पक्षातील सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार जर विजय यांचा टीव्हीके पक्ष सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरला, तर एआयएडीएमके हा पक्ष द्रमुक व इतर छोट्या पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करेल। याबाबत अधिकृतपणे अद्याप काहीही झालेलं नाही, पण पक्षांतर्गत होणाऱ्या बैठका तसंच चर्चा यातून ही शक्यता नाकारता येत नाही असं सूत्रांनी सांगितलं। विजय यांच्या टीव्हीके पक्षासमोर सत्ता स्थापनेआधीच एक अनपेक्षित अडचण आली आहे। त्यांना सत्ता स्थापनेआधीच बहुमत सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठीचे कागदोपत्री पुरावे सादर करावं असं तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विजय यांना सांगितले। त्यामुळे विजय यांना मुख्यमंत्री पद मिळवण्यात अडथळा आलाय। यावरून केंद्रातील सत्ताधारी पक्ष काँग्रेसचं समर्थन असलेल्या विजय यांच्या पक्षाविरोधात गेल्याचंही दिसून येते। काँग्रेसनं विजय यांच्याबरोबर सत्तेत जाण्यासाठी द्रमुक पक्षाबरोबर असलेली आघाडी तोडली। सध्या काँग्रेसकडे 5 आमदार आहेत। एकीकडे काँग्रेसनं द्रमुक बरोबर असलेली आपली आघाडी तोडून टीव्हीके पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानं टीव्हीके पक्ष अडचणीत आला आहे। काँग्रेसनं पुढील लोकसभा आणि राज्यसभा निवडणूक टीव्हीके पक्षाबरोबर मिळून लढवण्याची घोषणा केली। त्यामुळे तामिळनाडूत राजकीय समीकरणं बदलली आहेत। अनेक छोट्या पक्षांनी विजय यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं, परंतु तो पाठिंबा आता त्यांनी देणं थांबवलंय। त्यामुळेच विजय यांचा टीव्हीके पक्ष आता एकटा पडल्याचं दिसून येते। वरिष्ठ नेते अंबुमणी रामाडोस, थोल थिरुमावलवन, टीव्ही दिनकरन या नेत्यांनी टीव्हीके पक्षाशी अप्रत्यक्षपणे बोलणी सुरू केली होती, परंतु बुधवारी संध्याकाळी या पक्षांनी टीव्हीकेशी बोलणी थांबवली। विजय यांच्या नेतृत्वातील सरकारला समर्थन देण्यासाठी पुढे केलेला हात त्यांनी मागे घेतलाय। एनडीएतील मित्रपक्षामधील सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि टीव्हीके यांच्यात आघाडी झाल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली। एनडीएमधील 2 सूत्रांनी अशीही माहिती दिली आहे की काँग्रेसचं समर्थन असलेल्या टीव्हीकेला एनडीएतील मित्रपक्षांनी तामिळनाडूत सत्ता स्थापन करू देऊ नये असं दिल्लीतून सांगण्यात आलंय। या सगळ्या घडामोडी दरम्यान एआयडीएमके पक्षाच्या 50 आमदारांना पुद्दुचेरीतील एका रिसॉर्टमध्ये नेलं जातंय अशी माहिती पक्षातीलच सूत्रांनी दिली आहे। त्यापैकी 15 आमदार हे आधीच त्या रिसॉर्टवर पोहोचले आहेत, तर इतर आमदार लवकरच त्या ठिकाणी दाखल होणार आहेत। पक्षाशी संबंधित चर्चा व बैठक ह्या तिथेच होणार आहेत। तर डीएमके व एआयडीएमकेच्या गोटात सुरू असलेल्या चर्चांनुसार विजय यांना बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली जाईल। त्यात ते अपयशी जर ठरले तर एआयडीएमकेचे एडापदी के पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल। डीएमकेचं त्यांना बाहेरून समर्थन असेल तर छोट्या पक्षांना सत्तेत सहभागी करून घेतलं जाईल। दरम्यान अद्याप कोणत्याही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याचं दोन्ही पक्षातील सूत्रांनी सांगितले। एआयएडीएमकेच्या आमदारांची बैठक मंगळवारी व बुधवारी पार पडली, तर डीएमकेच्या आमदारांची बैठक ही आज गुरुवारी झाली। शिवाय तामिळनाडूचे राज्यपाल हे गुरुवारी म्हणजेच आज केरळच्या दौऱ्यावर आहेत। त्यामुळे विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा जो शपथविधी होणार होता गुरुवारी किंवा शुक्रवारी, तो आता लांबणीवर पडला आहे। त्यामुळे विजय यांचा शपथविधी होणार या आशेपोटी मोठ्या संख्येनं चेन्नईच्या नेहरू इंदूर स्टेडियम बाहेर जमलेल्या समर्थकांनाही मागे परतावं लागलंय। तामिळनाडूत सध्या ही राजकीय घडामोड घडते। या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।